ताई, हं. मला स्वामी सेवा करायची खूप इच्छा आहे, पण माझं मन स्थिर राहत नाही. मग मनोभावे सेवा कशी करायची? उत्तम प्रश्न. बऱ्याच वेळा मनात ठरवूनही स्वामींपर्यंत पोहोचू शकत नाही. सेवा करताना अडथळे येतात, कंटाळा येतो, काहीतरी प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये जवळचं केंद्र असेल, मठ असेल किंवा घरामध्ये स्वामींचा फोटो असेल तर नारळ खडीसाखर ठेवून विनंती करायची की महाराज, मला तुम्ही तुमचा शिष्य म्हणून पदरात घ्या. माझ्या चुका माफ करा इथून मागच्या, आणि माझ्या आयुष्याची दोरी तुमच्या हातात घ्या आणि माझ्याकडून सेवा करून घ्या. माझा योगक्षेम वाढवा आणि मला तुमचा आवडतं शिष्य व्हायचंय. तर ज्या ज्या नित्यसेवा माझ्याकडून होत नाही तर त्या करून घ्या. अशी जेव्हा आपण ब्रह्मांड नायकाला विनंती करतो त्यावेळेस आपलं मन स्थिर व्हायला सुरुवात होती. बऱ्याच वेळा आपल्या घराण्याचे पितृदोष असतात, कुलदैवतेचे दोष असतात. वर्षातून एकदा कुलदैवतेला गेलं पाहिजे, पितृश्राद्ध केलं पाहिजे. तर त्यानुसार काही काही दोष येतात, परंतु महाराजांना नारळ खडीसाखर ठेवल्यानंतर मन स्थिर व्हायला लागते.